नमस्कार. बरेचदा आपण दुसऱ्यांचे ऐकण्यात, त्यांना समजविण्यात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात इतके व्यस्त होऊन जातो की आपल्याला स्वतःचाच विसर पडतो. कधीतरी स्वतःला समजावणं हेही खूप गरजेचं असतं, पण ते आपल्याकडून राहूनच जातं. आज थोडे याविषयीच बोलूया, स्वतःशी मैत्री. छोट्या छोट्या गोष्टीत आपण स्वतःलाच दोषी मानतो. आपण स्वतःच्याच चुका शोधतो. नकळतपणे आपण आपलेच गुन्हेगार बनत जातो. आपल्याला स्वतःच्या चुका स्वीकारताही आल्या पाहिजेत. त्या स्वीकारा, पण स्वतःला दोष देऊ नका. त्यातून काहीतरी शिकवण घ्या आणि स्वतःला माफ करा. आयुष्यातील आव्हानांना संधी समजा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची किंमत ओळखा. दरवेळी स्वतःला कमी लेखू नका. जे तुम्हाला योग्य वाटत नाही त्याला काही वेळा स्पष्ट नकार दर्शविला तरी चालणार आहे. दरवेळी इतरांचेच म्हणणे आपल्याला पटेलच असे नाही. इतरांनी आपल्याशी कसे वागावे याची आपल्या मनामध्ये एक सीमा निश्चित करा. प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवास आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. त्यामुळे इतरांशी तुलना न करता तुमच्यातील सामर्थ्य ओळखा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. इतरांना खुश करण्यासाठी किंवा कुणावर प्रभाव पाडण्यासाठी स्वतःवर खोटे मुखवटे चढवू नका. तुम्ही ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवता त्यावर तुमचे व्यक्तिमत्व बदलत असते. ज्या व्यक्ती तुमचा आदर करतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात, अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहा. सकारात्मक गोष्टी स्वीकारा. तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. स्वतःच्या विचारांना प्रेरित करा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. स्वतःला दुर्लक्षित करू नका. स्वतःची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. एखादा छंद जोपासा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. प्रत्येक वेळी स्वतःला त्रास करून घेऊ नका. स्वतःचे मन मोकळे करायला शिका. स्वतःच्या भावनांची कदर करा. तुम्ही स्वप्ने बघण्यासाठी किंवा मनमुराद जगण्यासाठी प्रथम स्वतःशी मैत्री करायला शिका. कधीतरी थांबून स्वतःला वेळ द्या. स्वतःसाठी खूप वेळ काढा. स्वतःला आरशात पहा. स्वतःशी मनमोकळा संवाद साधा आणि स्वतःच्या आनंदाचं कारण स्वतःच बना. स्वतःला ओळखा आणि आनंदी राहा. मी अनघा. माझ्याबरोबर राहा नवी किरणेमध्ये. धन्यवाद.